एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। बघा, खेडे विकास निधी आता आहे आज 18 मार्च। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, यात दुमतच नाही। कारण जेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी एवढा सगळा निधी उपलब्ध होतोय आणि सगळीकडे विकास होणार आहे, तर निश्चितपणे ज्या ज्या प्रभागामध्ये खेड्यांचा समावेश आहे त्यांना देखील असं प्रश्न विचारले जातात नागरिकांकडनं की आमचा विकास कधी होणार। अख्ख्या नाशिकचा विकास आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरती, तर आमच्याकडे कधी कोण लक्ष देणार। तर ह्या विषयामध्ये नक्कीच आम्ही प्राधान्य हे खेडे असणाऱ्या प्रभागांना देणार आहोत। आजचं जे रूलिंग झालेलं आहे, सदस्यांचं जे ऐकलं आहे त्यानंतर ते असं आहे की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत आणि खेडे विकास निधी हे शीर्षक खरं तर बजेटमधनं काही वर्षांपूर्वी वगळण्यात आलेलं आहे, पण ते पुनश्च द्यावं आणि खेडे विकास निधी पुनश्च स्थापित करावं आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी सगळ्यांची मागणी आहे। तर मी आत्ता सगळ्या सभागृहाला सांगितलं की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बजेटमध्ये जास्त तरतूद देण्यात येईल। त्याचबरोबर हे जे खेडे असणारे प्रभाग आहेत त्यांच्यासाठी खेडे विकास निधी जो आहे तो शासनाकडे पाठपुरावा करून सन्माननीय मुख्यमंत्री व आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही महानगरपालिकेची म्हणून स्पेशल तरतूद वेळ पडली तर सेंटरला खट्टर साहेबांकडे देखील याची मागणी करून त्याचा पाठपुरावा करू अशा प्रकारचं रूलिंग देण्यात आलेलं आहे। विषय असा आहे की खरं तर प्रशासनाने जेवढा काही गाईडलाईननुसार नियमावली आहे ती फॉलो केली आहे, त्याचा पूर्ण खुलासा हा सन्माननीय आयुक्तांनी सगळ्या सभागृहाला दिला आहे। जेव्हा हा विषय पटलावर आला होता तो खरं तर त्याच्यानंतर हे दोन्ही प्रस्ताव जे होते ते आयुक्तांनी परत घेण्याची मागणी केली होती, पण सभागृहाची कोणत्याही पद्धतीने दिशाभूल होऊ नये म्हणून मी ते तहकूब ठेवून पुनश्च एकदा सभागृहात आणले, जेणेकरून त्याच्यावरती चर्चा होऊन स्पष्टीकरण सभागृहाला मिळावं। कारण जर आपण परस्पर डॉक्युमेंट मागे घेतले आणि मंजुरी दिली सारखं असं होतं ते, तरी पण सभागृहामध्ये एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की त्याच्या मागचं काय कारण होतं आणि म्हणून आयुक्तांना आपण ते स्पष्टीकरण देऊ दिलं आणि नंतर ते दोन्ही विषय जे आहेत ते मागे घेण्यात आले।